चोरीचा आरोप. सारिका एक तरुण कष्टाळू प्रामाणिक स्त्री जिथे कामाला होती त्या ठिकाणी आज तिच्यावर चोरी केल्याचा आरोप होत होता. तिला सर्वांनी मध्ये उभे करून बोट दाखवत होते. तू चोरी केली आहेस, का केलीस, परत दे, कुठे ठेवलेस सगळे दागिने, विकले का, कुठे ठेवले, एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती तिच्यावर होत होती. ती गोंधळून गेली. रडून रडून तिचे डोळे सुजलेले होते. मी नाही चोरले दागिने, ती सांगून सांगून थकली होती. सारिका एक स्वाभिमानी स्त्री होती. ती आपला जीव देईल पण चुकीचं काही करणार नाही. पण सध्याच्या घडीला सर्वांना ती चोर वाटत होती. तिला वाटले आजपर्यंत मी या लोकांसाठी एक अत्यंत विश्वासू स्त्री होते आणि आज अचानक सर्वांना चोर वाटू लागले आहे, जी की चोरी तिने केलीच नव्हती. सारिकाचा जन्म एका खेड्यातील गरीब कुटुंबात झाला होता. तिचे आई वडील मोलमजुरी करून जगत होते. तिच्या सकट ते 5 भावंडे होत. हळूहळू ते 5ही जण मोठे होऊ लागले. घरची गरिबी असल्याने सगळे आई बाबांसोबत शेतात मजुरी करण्यासाठी जात असत. सारिका पण आई बाबांना मदत करीत असे. घरचे सगळे आवरून शेतात मजुरी करणे, गावात कुणाच्या घरची धुनी भांडी, वर्षाचे साफसफाई कशालाही नाही म्हणत नसे. सर्व कामे अगदी इमानदारीने करीत असे. तिच्या कामात नीटनेटकेपणा होता. त्यामुळे सर्व गावातील स्त्रिया तिच्याकडून काम करून घेत. शिवाय तिचा स्वभाव हा मुळातच शांत व कामात उरक असे कॉम्बिनेशन होते. कोणाच्या अध्यात ना कोणाच्या मध्यात. आपले भले आणि आपले काम भले. आलतू फालतूपणा आगाऊपणा तिला खपत नसे. पुरुष मंडळींपासून 4 हात लांब राहणे पसंत करी. कारण तिला माहीत होते की सर्वांच्या नजरा चांगल्या नसतात. थोडक्यात ती आपल्या चारित्र्याला पण फार जपत असे. आता सारिका 18 वर्षाची झाली होती. शेजारच्याच गावातील त्यांच्या जातीतील एक मुलगा तिच्या वडिलांच्या पाहण्यात होता. त्याचे वडील सारिकाच्या वडिलांसोबत कामाला जायचे. त्यामुळे 2-3दा घरी जाणे येणे झाले होते. सारिका त्यांना पसंत होती. त्यांनी आपल्या मुलासाठी म्हणजेच गिरीशसाठी सारिकाला मागणी घातली. गिरीश हा त्यांचा लहान मुलगा. गावी कामधंदा नाही म्हणून रोजगाराच्या शोधात पुण्याला गेलेला. मुलगा पुण्यात आहे, मोठ्या शहरात आहे म्हणून घरचे सगळे हरखून गेले होते. पण सारिकाची आई म्हणाली, ते सगळे ठीक आहे, ते सगळे खरे आहे, पण पोराची जरा बाहेरून चौकशी केली असती तर बरे झाले असते. सारिकाच्या वडिलांना ते पटले. नुकताच गिरीश सोबत असणारा त्याचा मित्र जो सारिकाच्या गावातीलच होता तो पुण्यावरून गावी घरी आलेला. सारिकाचे बाबा त्याच्याकडे गेले आणि त्याला सांगितले की असे असे तुझ्यासोबत असणाऱ्या गिरीशचे लग्नासाठी स्थळ आले आहे सारिकाला. तर तो कसा मुलगा आहे, लग्नायोग्य आहे का? तर तो मुलगा म्हणाला, आमची ड्युटी वेगवेगळी, वेगवेगळ्या ठिकाणी आणि मग आमच्या वेळाही बदलून असतात. त्यामुळे आमचे जास्त भेटणे असे होतच नाही. वरून तरी चांगला वाटतो. हे ऐकून सारिकाच्या बाबांचे समाधान झाले नाही. आता कुणाजवळ विचारावे, कुणाजवळ चौकशी करावी हे त्यांना सुचेना. पण मुलीच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न होता म्हणून त्यांनी आपल्या मित्राला म्हणजेच गिरीशच्या बाबांनाच स्पष्टपणे विचारायचे ठरविले. त्यांनी त्यांच्याजवळ मैत्रीच्या नात्याने विचारपूस केली.
ते म्हणाले, इथे होता तेव्हा चांगलाच होता, काही काळजी करू नका. सारिका आणि गिरीशचे लग्न झाले. लग्नानंतर महिनाभर गावी राहून गिरीशने तिला पुण्यात आणले. पुण्यात येताना शहरातील झगमगाट तिला जसा स्वप्नात पाहिला होता ना तसाच भासला. पुण्याला यायचे म्हणून ती खूप हुरळून गेली होती, कारण त्यांच्या अख्ख्या खानदानात कुणीही 2-3 गावे सोडली तर बाहेर पडले नव्हते. गिरीश एका खासगी फॅक्टरीत कामगार म्हणून कामाला होता. पगार अगदी जेमतेम. त्याने एका वस्तीत 56 रूम भाड्याने घेतली. सारिकाने तिथेच आपला संसार मांडला. पुण्याचा झगमगाट आणि वास्तव यात जमीन आसमानाचा फरक आहे हे तिच्या लवकरच लक्षात आले. गिरीशच्या तुटपुंजा पगारात कसाबसा संसार करत होती. थोड्या दिवसात पुण्यात सेट झाल्यावर म्हणजेच रुळल्यावर तिनेही काम शोधायला सुरुवात केली. शेजारच्या काकूंकडून देशमुखांच्या बंगल्यावर कामवाली पाहिजे अशी तिला माहिती मिळाली. ती लगेच गिरीशला सांगून ते काम मिळवण्यासाठी गेली. देशमुखांचा प्रचंड मोठा बंगला होता. सर्व चकचकीत झगमगीत बघून तिला थोडे घाबरायला झाले. देशमुखांच्या घरी त्यांची पत्नी सविता, 2 मुले अनघ आणि कृपन, 1 मुलगी परीषा, त्यांची बहीण देवकी आणि वृद्ध आई शांताबाई असा त्यांचा परिवार होता. तर देशमुखांच्या आई म्हणजे शांतादेवी यांची काळजी घेण्याची जबाबदारी सारिकाकडे द्यायची होती. सर्व माहिती विचारून आणि सर्व माहिती देऊन देवकीने सारिकाला उद्यापासून कामावर येण्यास सांगितले. सारिका शांतादेवी यांची अगदी मनोभावे काळजी घ्यायची, त्यांची सेवा करायची. त्यांचा नाश्ता, जेवण, डाएट, अंघोळ पाणी, औषधांच्या वेळा अगदी काटेकोरपणे पाळायची. सर्वजण तिच्या कामावर खुश होते. एके दिवशी देशमुखांच्या पाहुण्यांच्या घरी लग्न होते म्हणून बँकेतील थोडी कॅश आणि लेडीजचे दागिने काढून घरी आणले होते. देशमुखांनी ते सविताकडे म्हणजे आपल्या पत्नीकडे ठेवण्यास दिले. त्या ते त्यांच्या रूमच्या लॉकरमध्ये ठेवणार इतक्यात देवकीचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला. त्या ते सर्व तसेच तोपर्यंत कपाटात कपड्याखाली सरकवून बाहेर धावल्या. तर शांतादेवींना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. त्यांना घेऊन घरातील सर्वजण हॉस्पिटलमध्ये आले. सारिकाही त्यांच्या सोबत होती. घरी कुणीच नव्हते, सर्वजण बाहेर होते. घरातील लॉक लावून सगळे हॉस्पिटलला आलेले. शांतादेवीच्या सर्व तपासण्या झाल्या. डॉक्टरांनी त्यांचे जुने फाईल आणि औषधाचे रेकॉर्ड मागितले. ते गडबडीत घरी राहिले होते म्हणून सविताताईंनी सारिकाला घराची चावी देऊन ते सर्व आणायला सांगितले. त्याप्रमाणे सारिका सर्व घेऊन आली. शांतादेवींना ॲडमिट करून घेतले. संध्याकाळी जेव्हा त्या थोड्या व्यवस्थित झाल्या तेव्हा बाकीचे सगळे घरी आले. गडबडीत सविताताई दागिन्यांचं विसरून गेल्या होत्या. आता त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ते कपाटातील लॉकरमध्ये ठेवायला गेल्या. तर बघतात काय, दागिने, रक्कम सगळे गायब झालेले. त्यांनी सर्व कपाट खाली घेतले पण कुठे मिळेना. त्यांनी आरडाओरड सुरू केली. मग त्यांच्या लक्षात आले, सारिका दुपारी एकटी घरी आलेली, तिनेच चोरले असणार. त्यांनी सर्वांसमोर तिला ठणकावून विचारले,
तूच आली होतीस घरी, एवढं सगळं बघून तुझी नियत फिरली असणार. दे दागिने आणि पैसे. कुठे ठेवले आहेस सांग, नाहीतर पोलिसांना बोलावून घेऊ. त्यांचे डोळे जणू आग ओकत होते. सारिका हे ऐकून गोंधळली. नाही मॅडम, मी नाही घेतलंय काहीही. मी दुपारी आले होते घरी, पण तुमच्या रूममध्ये आले नव्हते. मी खरंच, विश्वास ठेवा माझ्यावर. इतक्या घरी काम केले मी, पण गद्दारी नाही केली कुणाशी. आम्ही गरीब असलो तरी स्वाभिमानी आहे. चोरी कधीच नाही करणार. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावर देवकी म्हणाली, हो, हिनेच घेतले असणार. परवाच माझ्याकडे 2 लाख ॲडव्हान्स मागत होती. हिलाच पैशाची गरज होती. हिनेच चोरले असणार. बघताय काय, पोलिसांना फोन करून द्या तिला त्यांच्या ताब्यात, म्हणजे बरोबर न्याय मान्य करेल ती. सारिका खूप घाबरली. तिचे अंग थरथरू लागले. ती थरथरत्या आवाजात हुंदके देत म्हणाली, नाही मॅडम, ते आम्हाला छोटी रूम घ्यायची होती, म्हणून माझ्या नवऱ्याने सांगितलेले विचारायला. म्हणून मी विचारले होते, तुम्हाला पैसे मिळतील का. पण आम्ही चोरले नाही. कष्ट करून इमानाने जगणारी माणसं आहे. आम्ही कुणाचे असे चोरून नाही घेणार. ती दयावया करू लागली, पण कोणी तिचं ऐकून घ्यायला तयार नव्हते. देवकी म्हणाली, म्हणजे तुझा नवराही सामील असणार यात. कुणी घरी नाही याची चांगली संधी साधली तुम्ही लोकांनी. दादा, बोलाव पोलिसांना लवकर. सारिका दयेची भीक मागू लागली, तर ते म्हणाले, मग आमचे सर्व पैसे, सर्व दागिने आत्ताच्या आत्ता आणून दे. मी कुठून आणू इतके पैसे. मी तुमचे घेतलेच नाहीत तर कुठून आणणार. माझ्यावर विश्वास ठेवा. सारिका हतबल झाली होती. ती कशी स्वतःला निर्दोष साबित करणार होती. सविता जोरात ओरडल्या, ही अशी नाही ऐकणारे. पोलिसांना बोलवा लवकर आणि त्यांच्या ताब्यात द्या. ते बरोबर ऐवज काढून घेतील 3rd डिग्री दाखवून. बघताय काय, फोन करा. ते फोन करायला हातात घेतात इतक्यात अनघ बाहेरून आला. अनघ म्हणजे त्यांचा मुलगा. त्याने हा गोंधळ बघून काय चाललंय हे विचारताच सविताताईंनी त्याला सर्व सविस्तरपणे सांगितले. तेव्हा तो म्हणाला, अगं, ते तर मी माझ्या रूमच्या लॉकरमध्ये ठेवलंय. सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. तर तो म्हणाला, अगं, दुपारी जेव्हा कॉलेजमधून आलो तेव्हा घराला लॉक होते. तुम्हाला फोन केला तर लागला नाही, म्हणून स्वतःजवळच्या चावीने लॉक उघडले. टॉवेल सापडला नाही म्हणून तुमच्या कपाटात बघायला आलो, तर कपाटात ओपन सर्व कॅश, दागिने वरतीच दिसले. तुमच्या लॉकरची चावी माझ्याकडे नाहीये आणि हे जिन्नस असे वर ठेवणे मला योग्य वाटले नाही, म्हणून मी माझ्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले आणि आता रात्री देणारच होतो. हे ऐकून सर्वांचा जीव भांड्यात पडला. सारिकाला जरा हायसं वाटलं. सर्वांनी तिची माफी मागितली. गैरसमज झाला आमचा म्हणाले. सारिका म्हणाली, आम्ही गरीब जरूर आहे पण बेईमान नाही. इतकंच म्हणून तात्काळ तिथल्या कामाला नाही म्हणून दुसऱ्या कामाच्या शोधात बाहेर पडली. अगदी ताठमानेने. एखाद्यावर आरोप करणे खूप सोपे असते, पण आपली चूक नसताना दोषी संबोधित केले जात असताना त्या निर्दोष व्यक्तीच्या मनाची किती घालमेल होत असेल ते त्या व्यक्तीलाच माहीत. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक यू सो मच.